पुन्हा एकदा आपलं सर्वांचं शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत। मुद्रा प्रतिष्ठान आणि शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांच्या माध्यमातून ढोल ताशा वाद्य पथकांसाठी सुरू केलेली भारतातील एकमेव स्पर्धा आहे शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये। आज पुणे पत्रकार संघ आणि वंदन वाद्य पथक मुंबई या दोन संघामध्ये मॅच बघायला मिळणार आहे। खरं तर मुंबईचे देखील पथक इथे खेळत आहेत, त्याचबरोबर सुरतचे पथक आज इथे मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील। धाराशिवचं पथक देखील दाखल झालेलं आहे आणि त्यांनी खरं तर तो आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन पदस्पर्श घेऊन एक सुंदर अशी फ्रेम आयोजकांना भेट दिलेली आहे। आकाशामध्ये चेंडू होता, मागे जायचा प्रयत्न, मात्र पत्रकार इथे अडवतायत, फेकतात। एक धाव होणार आहे वंदन वाद्य पथकासाठी। वाद्य पथकामध्ये वादक जे असतात ते वेगवेगळ्या क्षेत्रामधले प्रोफेशनल्स आहेत। हाऊस म्हणून ते ढोल ताशा वाद्य पथकामध्ये येत असतात। खरं ती महाराष्ट्राची परंपरा आहे। इथे ढोलाच्या वरती टिपरू पडलं की प्रत्येकाच्या अंगात येतं, नशा चढते, एक आपोआप झिंग चढते। हवेमध्ये चेंडू जर कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न, सुकृत यांच्याकडे चेंडू पोहोचेल, मात्र एक धाव विलक्षण वेगाने पूर्ण होणार आहे। पुणे श्रमिक पत्रकार संघ, खरं आपल्याला माहिती आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण मीडियाकडे बघतो, माध्यमांकडे बघतो, पत्रकारितेकडे बघतो। समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम पत्रकार करत असतात। त्यामुळे पत्रकारिता ही अत्यंत महत्त्वाची आहे। राज्यसभा, लोकसभा, न्यायालय हे तीन पिलर्स आहेत लोकशाहीचे, मात्र मीडिया हा चौथा स्तंभ आज मैदानामध्ये बघायला मिळतील आपल्याला। सुकृत करंदीकर गोलंदाजी मार्कवरती, विहंग वराडकर, प्रतीक सावंत ही सलामीची जोडी मैदानामध्ये वंदन वाद्य पथकसाठी। आपल्या टीम मध्ये कुठले पत्रकार कुठल्या मीडियासाठी काम करतात, कुठल्या पेपरसाठी किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी काही माहिती मिळेल का? मला पण नाही काही डेस्कवर काम करतात। सुकृत करंदीकर यांचा चेंडू आपण बघतोय इथे एक धाव जरूर मिळून देईल आणि धावफलकावरती 4 धावा आहेत एका गड्याच्या। एक षटक संपलेले, अजून एकही विकेट नाहीये, मात्र वंदन वाद्य पथक 4 वरती पोहोचलेले आहेत। अष्टप्रहर काम करतात। एखादी बातमी काढायची असेल तर पत्रकारांना किती यातना, किती कष्ट करावे लागतात। एखादी घटना घडली असेल तर 24 तास, 48 तास तिथे उपस्थित राहून ती बातमी कव्हर करावी लागते। आणि अलीकडे आपण पाहतो की मीडियाला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्व आहे। वाईट चेंडू आहे, गोलंदाजाचं नाव यशवंत सिंग। चांगला चेंडू असेल, निर्धाव चेंडू। यशवंत सिंग गोलंदाजी मार्कवर, उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे। पत्रकारांना जरूर त्यांचं काम व्यवस्थित करण्यासाठी कधीतरी वाईड पण जावं लागतं।
चाकोरीच्या बाहेर जाऊ नये, बऱ्याच वेळा काम करावं लागतं, तेव्हा योग्य बातमी लोकांपर्यंत पोहोचते. आज या सर्व पत्रकारांचा सन्मान खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. ढोल ताशा वाद्य पथक आणि एक पत्रकारांचा संघ सहभागी झालेला आहे. पुणे शहरातील हे सगळे पत्रकार आहेत वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून. आणि बाहेरची कड, इथे फलंदाज बाद, पहिला धक्का. यांना पहिलं यश इथे प्राप्त झालेलं आहे. प्रतीक यांना परतावं लागेल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दिगंबर. विजय जगताप यष्टांच्या पाठीमागे उभे आहेत आणि अप्रतिम झेल त्यांनी पकडलेला आहे. पहिलं यश, पहिला फलंदाज वंदन वाद्य पथकाचा इथे बाद होतोय. फलकावरती धावा मात्र 10, एक बाद 10 दुसऱ्या षटकामध्ये. यशवंत सिंग दुसरं षटक, पॉवर प्ले मधलं हे षटक आहे. पत्रकार टीमला विनंती, 40 मिनिटं तुमच्याकडे आहे. 40 मिनिटांमध्ये 8 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत, अन्यथा क्षेत्ररक्षणाचं रिस्ट्रिक्शन आहे. तिथे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये वाढवावे लागतील. हवेमध्ये चेंडू, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे. दुसरा फलंदाज बाद. सचित संगनायकाकडून टिपला गेलेला झेल. तर फलंदाज बाद होणार आहे सचिन गोरे. पकडलेले आहेत. आणि कॅच घेणं पत्रकारांसाठी काही नवी गोष्ट नाहीये. अनेक वेळा ते कोणालाही कॅच करू शकतात, अगदी शब्दात सुद्धा कॅच करू शकतात. आपण चेंडून कॅच करू शकतो, पत्रकार शब्दात पण कॅच करतात. त्यामुळे इथे नवलाईची गोष्ट कोणतीही नाहीये. 2 कॅच पकडलेत पत्रकारांनी. वंदन वाद्य पथक 10 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पुणे शहरातला गणेशोत्सव संपूर्ण जगभर पत्रकारांच्या माध्यमातून पोहोचला जातो. यास इनसाइड आउट, लांब फटका, तितका शानदार. धावा 6. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्ले इथे संपेल आणि आता विस्तारलेलं क्षेत्ररक्षण 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ठेवता येऊ शकतात. अर्थात संगनायकाची स्ट्रॅटेजी काय आहे त्याच्यावरती ठरेल त्यांना किती क्षेत्ररक्षक बाहेर घ्यायचे, परंतु 5 पेक्षा जास्त घेता येणार नाही. एक सुंदर असा षटकार या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिला आणि त्यामुळेच 16 धावा फलकावरती एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपल्याला दिसेल. वंदन वाद्य पथक मुंबई विरुद्ध पुणे अशी लढत आहे. कबड्डीमध्ये मुंबई पुण्याची मॅच म्हटलं की महाराष्ट्रीयन डर्बी असं म्हटलं जातं. एक विद्येचं माहेरघर आहे, तर एक आर्थिक राजधानी आहे. सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराची ओळख संपूर्ण देशभर आहे. तर संपूर्ण देशाचं आर्थिक सत्ता केंद्र काय असेल तर ते मुंबई आहे. मुंबई विरुद्ध पुणे अशी लढत इथे साकारली जाते. सोळा धावा 2 गडी बाद. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. गोलंदाज राहुल असणार आहे. निलेश उभारे आणि विहांग वराडकर फलंदाजीसाठी मैदानामध्ये. विहांग वराडकर यांचा चेंडू जमिनीच्या समांतर जातोय. 1-2 धावा इथे प्राप्त होतील आणि फलकावरती 18 धावा. 2 बाद 18. राहुल, पत्रकार राहुल गोलंदाजी मार्क वरती. समाजामध्ये भरपूर प्रतिष्ठा असते पत्रकार या प्रोफेशनला, मात्र काम तेवढं सोपं नाहीये.
मग कोणी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार असतील, कोणी प्रिंट मीडियाचे पत्रकार असतील. ओ हो हो हो, इथे सुंदर लाजवाब हवाई फायर, धावा 6, षटकार. मीडियाच्या माध्यमातून देखील पत्रकारांचं महत्व स्पष्ट झालेलं आहे. तर नवीन बॉल पाहिजे द्या. 24 धावा, 2 षटकार आलेले आहेत. निलेश उभारे पहिल्या बॉलवरती षटकार ठोकूया. माफ करा, विहांग वराडकर यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार आहे. या अगोदरच्या षटकामध्ये आपण निलेश उभारेच्या बॅट मधून बघितला होता. विहांगचा चेंडू आकाशामध्ये विहंग करत असताना दिसला. इथे मात्र खालीच तो कनेक्शन मिळालं नाहीये. फुल लेनचा बॉल होता, उजव्याच्या थोडासा बाहेर, आणि धावा तिथेच थांबलेल्या 24. 2 बाद 24. यस, चांगला चेंडू होता इथे उजव्याच्या बाहेर जाणारा. बॅटपॅड एकत्र आणलं विहंगण आणि धाव फलकावरती धावा 24 आहे. 2 बाद 24. एक षटकार आल्यानंतर पत्रकार राहुल कमबॅक करत असतात. चांगले चेंडू दिशा टप्प्यावरती अचूकता. वाह, पुन्हा एकदा या अचूकतेला अजून कल्पकतेची जोड दिली आणि निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू निर्धाव आहेत, तर फलकावरती धावा आहेत 24. या षटकामधून 8 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 8. 2 बाद 8. तिसरं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे. चौथं षटक आता सुरू होणार आहे. गोलंदाज असेल सचिन गोरे, संघनायक. गोलंदाजीसाठी संघनायक, संघाचा नेता, स्वतः हातामध्ये चेंडू घेतलेला आहे. पहिल्या 3 षटकामध्ये 24 धावा आलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत, त्यामुळे संघनायकाकडून अधिकच्या अपेक्षा असू शकतात. इथे चौथ्या षटकासाठी समालोचन कक्षाच्या बाजूनं फुल टॉस बॉल आकाशामध्ये. जरूर कोणी क्षेत्ररक्षक पकडू शकत नाही. प्रेक्षकाच्या भूमिकेत असतील क्षेत्ररक्षक. धावा मिळतील 6. षटकार. षटकामध्ये मला वाटतं सलग 3 षटकामध्ये 3 षटकार आलेले. दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल षटकार होता. तिसऱ्या षटकामध्ये विहांग वराडकरच्या बॅट मधून आला होता षटकार. आता पुन्हा निलेश उभारे, दुसरा लागोपाठचा षटकार आहे. पहिला षटकार दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल होता. इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, उलटा शॉट, पुलटा शॉट आणि धावा 4. प्रचंड आक्रमक रूप धारण करून निलेश उभारे मैदानामध्ये आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार टोकून खातं खोललं होतं. दुसराही षटकार मारला होता आणि इथे तिसरा, 3rd वन. निलेश उभारेचा चेंडू उभारी घेतोय, धाव फलक उभारी घेतोय आणि पुढे पोहोचेल तो 40. तिसरा एक वारा नाही, आता वाऱ्याचं वादळात रूपांतर झालेलं आहे. निलेश उभारे नावाचं वादळ. पुन्हा कव्हर्स मध्ये चेंडू हवेमध्ये जरूर आहे, मात्र निर्मनुष्य जागा तिथे. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल. 2 धावा. पहिल्यांदाच निलेश उभारे धावून धावा घेण्याचा प्रयत्न करतायत. अन्यथा आतापर्यंत आम्ही फक्त बघत होतो खाईन तर तुपाशी, चौकार आणि षटकार. पण त्यांना माहिती आहे रोज तूप नाही मिळणार आपल्याला, कधीतरी भाजी भाकरी सुद्धा मिळते, पण ती सुद्धा घेण्याची तयारी आहे निलेश उभारेची. 3 षटकार, 1 चौकार, 1 डबल्स.
पूल करायचा प्रयत्न होता, इथे थोडासा फसला. एक धाव येणार आहे तिथून. धावफलक 1 पुढे पोहोचेल. 43 2 बाद 43. 6 चेंडू मध्ये 25 धावा. 418चा स्ट्राईक रेट एखाद्या फलंदाजाचा, मला वाटतं कुठल्याही क्रिकेटमध्ये जा तुम्ही, तो बेस्ट आहे. 418चा स्ट्राईक रेट निलेश उबारेंचा आहे. विहंग वराडकर 13 चेंडू मध्ये 15. पुन्हा एकदा विहंगचा चेंडू करेल आकाशात विहंग. 2 धावा जरूर प्राप्त होऊ शकेल आणि धावफलक 45. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 45 2 गडी बाद. वंदन वाद्य पथक मुंबई. आता 5वं षटक हे 50-50 मॅजिक ओव्हर आहे. खर तर पुणे जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचा पहिला सामना स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच होता या मैदानामध्ये, मात्र हा संघ उपस्थित राहू शकलेला नव्हता. 11 किंवा 12-13 पत्रकार एकाच वेळेस एकत्र येणं हे थोडंसं अवघड आहे. आपल्याला माहित आहे की कुठलीही बातमी कव्हर करायची असते, त्यामुळं एखादी काही घटना घडली असेल किंवा अजून काही बातमीचा मागोवा घ्यायचा असेल तर पत्रकारांना लगेच तिथे पोहोचावं लागतं, तत्परता दाखवावी लागते. आणि त्यामुळं सगळे पत्रकार एकाच वेळेस एकत्र येणं खरं तर खूप अवघड आहे. पहिल्या दिवशीचा सामना त्यांना सोडून द्यावा लागला, मात्र आज एक सामना खेळण्यासाठी पत्रकार बांधव इथे उपस्थित आहेत. ही अत्यंत आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. आणि या स्पर्धेमध्ये असं आहे की तुम्ही एका ग्रुपमध्ये आहात जिथे 3 संघ आहेत. तुम्हाला 2 मॅचेस खेळायच्या आहेत आणि 2 पैकी 1 मॅच कमीत कमी जिंकावीच लागणार आहे, तेव्हा तुम्ही पुढच्या फेरीमध्ये पोहोचणार आहात. आणि पहिला सामना सोडून दिल्यामुळं पत्रकार संघाकडे तसेही अजून गुण नाही आहेत, पण हा सामना जिंकून 1 सामना त्यांना लीग मध्ये मिळतोय. 1 सामना जिंकून स्पर्धेच्या सुपर 16 मध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असणारच आहे. वंदनला कसे रोखतायत ते बघायचंय. पण पत्रकार ही मॅच खेळण्यासाठी इथे आले बांधव, तर मला वाटतं त्यांच्यासाठी निश्चित ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. आम्ही जरूर आपलं कौतुक करतो, अभिनंदन करतो. इच्छा भरपूर असते, खेळायचं असतं, परंतु अशी काही अपरिहार्य गोष्ट येते की आपल्याला या गोष्टी करता येत नाही. बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात, गरज असते. तर यानंतर साई परिवार विरुद्ध गजलक्ष्मी अशी मॅच आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती व्हेरिफिकेशन साठी या. श्री साई परिवार विरुद्ध श्री गजलक्ष्मी अशी मॅच होणार आहे. श्री साई परिवार धाराशिव पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये प्रवेश करणार आहेत. गजलक्ष्मी बरोबर आहे का? श्री साई परिवार धाराशिव विरुद्ध श्री गजलक्ष्मी असा सामना यानंतर संपन्न होणार आहे. तर लगेचच वंदन मुंबईला युवा वाद्य पथक विरुद्ध त्यांचा लीगचा अखेरचा सामना खेळायचा आहे. एकूण ग्रुप मध्ये बघितलं तर अनेक संघांच्या लढती पूर्ण झालेल्या आहेत. मॅजिक ओव्हर 50-50 ओव्हर. पहिले 2 वाईड आले होते, मात्र पत्रकार राहुल देशमुख सर काय जबरदस्त कमबॅक केलेला आहे. 2 डॉट बॉल लगेच आलेले आहेत. पुनरागमन शानदार. 47 धावा 2 गडी बाद. इथे पत्रकार टीमला 5 धावांची कमाई करण्याची संधी आहे. उजव्याच्या बाहेर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, लागोपाठचे 3 डॉट.
10 धावा हव्यात या षटकामध्ये आणि मला वाटतं पंचांच्या निर्णयावरती नाराज असावेत फलंदाज, त्यांना तिसऱ्या पंचांची आवश्यकता आहे. मात्र पंच अजिबातही ही विनंती मान्य करत नाहीये. यस, फलंदाजांनीच मागे घेतलेले. कदाचित त्यांनी स्ट्रायकर एंड मागणी केली होती, परंतु नॉन स्ट्रायकर एंड सूचना दिलेली आहे की नाही, योग्य हा निर्णय पंचांचा. डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड आहे. 3 वाईड आले त्या षटकामध्ये. 7 धावा अजून हव्या 3 चेंडूमध्ये. 10 धावांचं चॅलेंज स्वीकारण्यासाठी 7 धावांची गरज आहे. ढोल ताशा वाद्य पथक खरं तर त्यांचं काम सुद्धा चॅलेंजिंग असतं. ज्यावेळेस उत्सव असतो त्याच वेळेस त्यांना मिरवणुकीमध्ये आपली कला सादर करावी लागते आणि ज्या दिवशी प्रचंड गर्दी असते, प्रचंड ट्रॅफिक असतं आणि कला पथकामध्ये वाद्य पथकामध्ये भरपूर सारे सदस्य असतात. नो बॉल, नो बॉल. इथे 2 धावा मिळतील आणि आता पुन्हा एकदा प्रवास सुकर झालेला आहे. वंदन वाद्य पथकाला 5 धावा या षटकातून मिळाल्यात. फ्री हिट असेल पुढचा बॉल. अजून 3 बॉल खेळायचे आहेत, 5 धावा बनवायच्या आहेत आणि मला वाटतं 10 धावांचं चॅलेंज आता पुढ्यात आलेलं आहे. यस, उंच फटका आहे मात्र मिड विकेट थोडासा मागे. टॉस मोठा, सीमारेषे बाहेर चेंडू. धावा 4, खणखणीत चौकार. अर्धशतक वंदन वाद्य पथक 50. आवश्यकता आहे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्लोवर 1 चेंडू होता, हलक्या हातानं फ्लिक केला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. 2 धावा मिळतील आणि वंदन वाद्य पथक 10 धावांचं चॅलेंज पूर्ण करतायत. त्यामुळे सध्या तरी त्यांना 6 धावांचा बोनस फिक्स आहे. अजून एका चेंडूवरती जेवढ्या धावा बनवतील ते त्यांना त्याच्या डबल धावा मिळणार आहेत. इथून पुढे जेवढ्या धावा त्यांनी जर 1 धाव काढली तर त्यांना 6 धावा मिळतील. म्हणजे 1 धाव काढली तर यस, उंच 1 काय इथे 4 आहेत. जो 6 धावांचा अतिरिक्त बोनस होता, मला वाटतं तो बोनस आता मोठा होणार आहे आणि या चेंडूवरती त्यांना जवळपास धावा मिळालेल्या 6. मारला असेल चौकार परंतु मिळालाय षटकार. एकूण या षटकातून धावा आलेल्या आहेत 15. तर 15 अधिक 8 अशा 23 धावा आता फलकावरती नोंदवल्या जाणार आहेत या षटकामधून. त्यामुळे जो स्कोअर दाखवत होता 60, त्याच्यामध्ये 8 अजून धावांची जोडणी होईल आणि धाव फलक पुढे पोहोचेल तो 68. 8 धावांचा बोनस प्राप्त केलेला या षटकामधून आणि स्कोअर दाखवतो 68. 2 बाद 68. वंदन वाद्य पथक 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावांची सरबत्ती इथे आता बघायला मिळते. ताबडतोड फलंदाजी बघायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. धावांचा ओघ सातत्यानं मोठा येतोय. पत्रकार बांधवांना विनंती, आपला अतिरिक्त खेळाडू अजून आमच्या कक्षामध्ये नाहीये तर कृपया लवकर पाठवा, कारण गोलंदाज कोण असणार आहे पुढे येणारे त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जे कोणी कॅच घेणार आहे, जे कोणी रनआउट करणार आहे त्यांची नावं देखील तात्काळ इथे पोहोचणं गरजेचं आहे. तरच आपण स्कोअर पुढे घेऊन जाऊ शकतो, मॅच पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे 12th मॅन आपण ताबडतोब इथे पाठवा. 68 धावा, 2 बाद 68. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता 3 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे.
6व्या षटकाची सुरुवात झाली होती, मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा रिप्लेस करण्यात आलेला आहे. फेकी नो बॉल. तुम्ही फेकी चेंडू टाकला की तुम्हाला शिक्षा होते, नो बॉल दिला जातो आणि त्या गोलंदाजाला पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. हे स्पर्धेचे नियम आहेत. आयसीसीचा नियम काय सांगतो तर एखाद्या गोलंदाजाने जर थ्रो बॉल टाकला पण तिथे जर गोलंदाजाचा उद्देश जर फलंदाजाला जखमी करण्याचा असेल किंवा खेळाची शिस्त भंग करण्याचा असेल तर त्या गोलंदाजाला थांबवण्याचा अधिकार पंचांना आहे. पहिला नो बॉल त्याने फेकी टाकला तरी पंच त्या गोलंदाजाला थांबवू शकतात त्या मॅच पुरता. तो परत नेक्स्ट मॅचला गोलंदाजी करू शकतो. ओ फुल टॉस होता आणि फुल टॉल वसूल केलेला आहे. तुमच्याकडे प्रेसचं कार्ड असेल तर कदाचित तुमचा टोल माफ होऊ शकतो, पण इथे होणार नाही. इथे होणार नाही. इथे टोल लागलेला आहे 6 धावांचा. कनेक्शन नाही झालं इथे यावेळेस. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बेल्स तर उडवल्यात पण फलंदाज सुरक्षित आहे. फलकावरती 76. 2 बाद 76. 6व्या षटकामध्ये पत्रकार गोपाळ गुरव गोलंदाजीसाठी. काही नो बॉल, त्यानंतर वाईड, त्यानंतर डॉट, पुन्हा 6, पुन्हा डॉट, पुन्हा एक चांगला फटका आहे. सरळ बॅटनं चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ कडे. एक धाव तिथून येणार आहे आणि धाव फलक 77. 2 बाद 77. 6व्या षटकामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती आहे आणि तिथे गोलंदाज गोपाळ गुरव. लॉफ स्लोवर वन चेंडू होता. लॉफ करायचा प्रयत्न होता, कनेक्शन मिळालं नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी दिशा बदलली. धाव इथे प्राप्त होईल. 1.78. 2 गडी बाद. 6वं षटक मैदानामध्ये सुरू असताना पत्रकार गोपाळ गुरव. एक षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक झालं गोपाळ गुरव कडून. शॉट ऑफ लेंथ आणि ओहो ड्रॉप होईल. कॅच. जीवदान प्राप्त होणार आहे. वंदन ढोल ताशा वाद्य पथकच्या फलंदाज. 78 धावा. 6 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 78 या स्थितीमध्ये. निलेशला जीवदान मिळालेलं आहे आणि शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहेत. 4 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं टाकायचे आहेत आणि मला वाटतं हे काम फक्त जगामध्ये रवींद्र जडेजा सरांना शक्य आहे. दुसरा कोणी नाही. 73 सेकंदामध्ये षटक कंप्लीट करण्याचा विक्रम रवींद्र जडेजा यांच्या नावावरती. उजव्या आयुष्या बाहेर चेंडू वाईड. एक अतिरिक्त धाव आणि इथे 4 मिनिटामध्ये 2 षटकं टाकणं पत्रकार बांधवांसाठी किती शक्य आहे हे बघावं लागेल आपल्याला. माफ करा. येस, माझ्यापर्यंत थोडीशी चुकीची माहिती आली होती. काळजी करू नका. 14 मिनिट शिल्लक आहेत. 4 नाही 14 शिल्लक आहेत आणि 2 षटकं 14 मिनिटांमध्ये टाकायचे. मला वाटतं ते शक्य आहे. वेगवान गोलंदाजांना पण शक्य आहे. ज्यांचा रन 22-25 यार्डचा आहे त्यांना पण शक्य आहे. हवेमध्ये चेंडू, कव्हर्स मध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. प्रोटेक्शन तिथे उपस्थित आणि त्यामुळे 2 धावा इथे प्राप्त होतील. फलकावर धावांची नोंद होणार आहे. थोडा वेळ थांबावं लागेल तुम्हाला. ही वेळ हा टाइम कॅल्क्युलेशन मध्ये होणार नाही. थांबावं लागेल आपल्याला. थांबावं लागेल. पत्रकार बांधवांना विनंती, टाकू नका बॉल.
2 रन पहिल्या बॉलवर, 1 रन. गोलंदाज हनुमंत पवार आहेत आणि पहिला बॉल वाईट बॉल, वाईट बॉल. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर 1 धाव आली दुसऱ्या बॉलवर. यस, पुन्हा वाईट. चला कंटिन्यू. हनुमंत पवार गोलंदाजी मार्कवर त्या षटकामधून आतापर्यंत 4 धावा. स्क्वेअर लेगला चेंडू आहे, 1 धाव इथे प्राप्त होते आणि धाव फलक पुढे पोहोचेल तो 83 धावा. 2 बाद 83 बंधन वाद्य पथक. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आम्ही पुन्हा एकदा पत्रकार बांधवांना विनंती करतो, आपला राखीव खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये ठेवा. त्याशिवाय इथे आपण आता प्रिंट मीडियामध्ये सुद्धा आपण पाहतो की आता मीडियामध्ये सुद्धा प्रिंट आहे, डिजिटल मीडिया आहे. तसं आमच्या स्कोअर मध्ये देखील आपण मॅन्युअल स्कोअर, डिजिटल स्कोअर आणि आपण डिजिटल माध्यमाचा वापर केलेला आहे. इथे ABC XYZ सोम्या गोम्या असे नावं टाकता येत नाहीत. इथे तुमची प्लेइंग 11 अगोदर सिलेक्ट असते आणि त्यातूनच प्लेअर निवडावा लागतो. त्यामुळे तो कोण आहे त्याचं नाव इथे आमच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. मी पुन्हा एकदा पत्रकार बांधवांना विनंती करतो, आपला 12th मॅन इथे गरजेचाच आहे. लेंथ बॉल होता, आतली कड, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तिथे तयार होईल. 1 धाव येऊ शकते फलकावर. 87 87 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अक्रॉस द बॅट, मात्र चेंडू टप्पापर्यंत बाहेर गेलेला आहे. यष्टिरक्षकाचं भरपूर प्रयत्न, जीवाचे रान करून यष्टा उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अठ्ठ्याऐंशी धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. एक धाव यावेळेस येणार आहे शेवटच्या चेंडूवरती. 8व्या-7व्या षटकातील 89 धावा 2 गडी बाद. वंदन वाद्य पथक मुंबई. मुंबई विरुद्ध पुणे श्रमिक पत्रकार संघ अशी लढत इथे मैदानामध्ये आहे. वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून पत्रकारिता करणारे हे सगळे पत्रकार बांधव आहेत. आज ते देखील एकाच मंचावरती आलेले आहेत. कोणी प्रिंट मीडियासाठी काम करत आहेत, कोणी सोशल मीडियासाठी, कोणी इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी. आज आपण पाहतो की सोशल मीडियामुळं जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातली बातमी आपल्याला कुठेही बघायला मिळते. मीडिया सुद्धा खूप फास्ट झाला आणि त्यामुळे जग जवळ आलेलं आहे. यस, बाहेरची कड आणि फलंदाज होईल बाद. धक्का असेल 3रा. 89 धावा 3 गडी बाद. वंदन वाद्य पथक मुंबई. आपल्याला अभिमान आहे. ढोल ताशा वाद्य पथक ही खर तर पुणे शहरानं दिलेली देणगी आहे. ढोल ताशा किंवा ही रणवाद्य आहे, रणांगणामध्ये वाजवली जाणारी वाद्ये. नगारा रणांगणामध्ये वाजवलं जाणारे वाद्य. रणशिंग रणांगणावरील वाद्य आहेत. पण या वाद्यांना आधुनिकतेचा टच देऊन आज आपण वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये खरं तर आपल्या
संस्कृतीची एक एक वेगळी ओळख ढोल ताशा वाद्य पथकांच्या माध्यमातून आपण केलेली आहे. पुण्याचा लौकिक, पुण्याचं वैभव आज जगभर तयार होतंय. फक्त पुणेच नाही, आता महाराष्ट्रभर देखील ढोल ताशा वाद्य पथकांची संख्या वाढते. नाशिक, पुणे यांच्या बरोबरच आता सर्वदूर भारतभर ही कला पोहोचलेली आहे, जगभर ही कला पोहोचलेली आहे. उंच उंच फटका आणि कॅच होईल. अप्रतिम झेल डीप लॉंगॉनला. चौथा फलंदाज बाद विहंग वराडकर. चांगली फलंदाजी केली विहंग वराडकरनं. वंदन वाद्य पथकातील फलंदाज व्यवस्थितपणे क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. अन्यथा मला वाटत नाही की एखाद्या जर कोणी प्रतिष्ठित व्यक्तीने क्रीज सोडलं तर पत्रकार त्यांना क्रीज मध्ये पोहोचण्या आधीच प्रसिद्ध करतात. दोन धावा इथे जरूर प्राप्त होतील आणि पुन्हा एकदा फलंदाज व्यवस्थित क्रीज मध्ये पोहोचतायत. 8 षटकांचा खेळ याबरोबर संपणार आहे, पूर्ण होणार आहे. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 92 धावा, 4 गडी बाद. वंदन वाद्य पथक 3 पूर्ण होत आहेत. 93 धावा असतील फायनल स्कोर. सुकृत करंदीकर यांचं हे षटक होतं आणि एकूण 10 एक्स्ट्रा झालेले आहेत पूर्ण 8 षटकांमध्ये. 93 धावा फायनल स्कोर राहिलेला आहे वंदन वाद्य पथकचा. तर पुणे जिल्हा श्रमिक पत्रकार संघाला 94 धावांची आवश्यकता. 94 required to win for पुणे जिल्हा श्रमिक पत्रकार संघ. दोन्ही संघ वंदन वाद्य पथकचा पहिला सामना आहे, पण पुणे जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचा हा सामना दुसरा आहे. पहिला सामना त्यांनी सोडून दिला होता, तर यानंतर लगेच नाणेफेकीचा कौल होणार आहे. आम्ही विनंती करतो श्री साई परिवार धाराशिव यांना आपण टॉस साठी उपस्थित. श्री साई परिवार धाराशिव आणि कलावंत नाही, माफ करा, श्री गजलक्ष्मी या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. श्री गजलक्ष्मी ढोल ताशा वाद्य पथक आणि श्री साई परिवार धाराशिव संघनायक मैदानामध्ये जा. आदित्य सर तिथे उपस्थित होत आहेत, त्यांच्याच उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. संघनायक श्री साई परिवार धाराशिव आणि श्री गजलक्ष्मी वाद्य पथक मैदानामध्ये उपस्थित राहा. 48 चेंडू 94 धावा हे समीकरण आहे पुणे जिल्हा श्रमिक पत्रकार संघासाठी. आणि निश्चित या अगोदर आम्ही सुकृत करंदीकर सरांना वेगवेगळ्या अशा सेलिब्रिटी मॅच मध्ये खेळताना बघितलेलं आहे. पत्रकार देखील चांगले खेळाडू असतात आणि त्याचा प्रत्यय इथे येणार आहे. 94 धावा त्यांच्यासाठी अधिक आहे का की कमी आहेत की जास्त आहेत हे देखील आपल्याला बघायला मिळेल. मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागेल. तुर्तास मैदानामध्ये टॉस होतोय. आदित्य सर तिथे उपस्थित आणि श्री साई परिवार धाराशिव विरुद्ध श्री गजलक्ष्मी वाद्य पथक असा सामना आहे. या स्पर्धेसाठी स्पेशल डिझाईन केलेले कॉइन आहे, ज्यामध्ये एका बाजूला SPL आहे तर दुसऱ्या बाजूला शिवमुद्रा प्रीमियर लीग असं ईच केलेलं आहे. अतिशय सुंदर गोल्डन कलरचं हे कॉइन डिझाईन केलेलं आहे. जरूर आमचे कॅमेरामन हे कॉइन आपल्या समोर दाखवतील.
या स्पर्धेसाठी अनेक गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे श्री साई परिवार धाराशिव संघाने आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षणासाठी त्यांनी श्री गजलक्ष्मी वाद्य पथकला निमंत्रण दिलेलं आहे. तुर्तास पुणे जिल्हा श्रमिक पत्रकार संघाला 94 धावांची आवश्यकता आहे आणि 93 धावांचं रक्षण करण्यासाठी वंदन वाद्य पथक मुंबई मैदानामध्ये दाखल होणार आहेत. स्पर्धा रोमांचक वळणावरती पोहोचलेली. आजचे जे सामने आहेत ते परतीचे सामने आहेत. प्रत्येक संघांनी जवळपास 2 सामने, काही संघांचे पूर्ण झालेले आहेत, काही संघांचा एक सामना पूर्ण झालेला आहे. तर आज मुंबईचा संघ आज पहिल्यांदा आलेला आहे. धाराशिवचा संघ देखील आजच इथे आलेला आहे. त्यामुळं या संघांना आपण त्यांचे दोन्ही सामने आजच खेळताना बघणार आहोत. एकूणच आज संपूर्ण लीग स्टेजचं चित्र स्पष्ट होणार आहे. कोण पुढे कोण मागे. 3 संघ एका गटात आहेत, 2 संघ पुढे जाणार आहेत, 1 संघ एलिमिनेट होणार आहे. 24 मधून 8 संघ स्पर्धेच्या बाहेर पोहोचणार आहेत आणि 16 संघ सुपर 16 मध्ये असणार आहेत, जे उद्या या मैदानामध्ये मॅचेस खेळतील. जी नॉकआउट सिरीज सुरू होणार आहे तिथून सुपर 8 होईल, सुपर 4 आणि फायनल अशा लढती या स्पर्धेच्या. जशी स्टेज पुढे जाणार आहे तसा अधिक टफनेस येणार आहे. व्हिडिओ गेम प्रमाणे आपण बघतो की पुढची जी लेवल आहे ती अधिक टफ असणार आहे आणि अशा टफ लेवलचा सामना करत कोणता संघ या स्पर्धेच्या शिरपेचावरती मानाचा तुरा रोवणार आहे याचं उत्तर देखील आपल्याला 29 तारखेला रात्री 10-11च्या सुमारास निश्चित मिळणार आहे. परंतु तोपर्यंत फक्त उत्सुकता असेल, फक्त उत्सुकी असेल आणि आपण देखील मोठ्या आतुरतेने त्याची वाट बघत आहोत. तर सलामीची जोडी पुणे जिल्हा श्रमिक पत्रकार संघ दाखल होत आहेत. 94 धावांचा पाठलाग आहे. क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये वंदन वाद्य पथक दाखल झालेला आहे. तर नवीन डाव सुरू होतोय आणि जसा डाव सुरू होईल माझी मात्र विश्रांतीची वेळ सुरू होईल. पण इथे इन ऍक्शन मोड वरती असतील. पुण्याचाच गोड आवाज, गोड पुणेकर, अति गोड पुणेकर आणि पुन्हा एकदा साखरेची उधळण करण्यासाठी यस यस साखर झोपेतून आलेत आणि आता साखरेची उधळण करणार आहे, साखरेची पेरणी करणार आहेत. मी स्वागत करतो शैलेश निवेंगुणे सरांचं. साखर टाकायची आर 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 ब्रँडचे सर्वे सर्वा स्वीकृत आणि आली स्वीकृत आणि आली का धन्यवाद. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय जिथे श्रमिक पत्रकार संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग 94 धावा या मैदानामध्ये चेस झालेल्या आहेत. आणि सुरुवात तर इतक्या वेगात बॅट फिरून झाली आहे परंतु संपर्क होत नाहीये. गोलंदाजी मार्क वरती डावखुरे शैलीचे गोलंदाज आहेत. 12:16 सामना सुरू झाला. सुरुवात मात्र इथे 94 धाब्यांचा इथे पाठलाग आहे आणि त्या पाठलागाची सुरुवात इथे मात्र निराशाजनक होती आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. टॉट बॉल आहेत. सुरुवात इथे थोडीशी संयमाने केली जाते. बॅक टू बॅक इथे निर्धाव चेंडू आहेत. निलेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. डावखुरे शैलीचे गोलंदाज आहेत आणि तिथे मात्र वारंवार चेंडू निर्धाव स्वरूपाचा हाताळला जातोय. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 1 धाव. सुरुवात इथे झालेली आहे आणि ते सुकृत यांच्या बॅट मधून इथे केली जाते. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण जर बघितलं
तर अली अली शेख इथे स्ट्राईक वरती आलेत. पुन्हा एकदा तोच ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार त्याच शैलीमध्ये प्रत्येक बॉलवरती षटकार मारणं. मी सातत्याने सांगतो की प्रत्येक बॉलवरती सिक्सर मारता येत नाही, प्रत्येक बॉलवरती चौकार मारता येत नाही. सिंगल डबल कडे देखील लक्ष प्रामुख्याने द्यावं लागतं. ते 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव आली आहे. प्रत्येक बॉलवरती वेगात बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज इतके हुशार आहेत, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या वेळेस तो आतमध्ये आणला जातोय त्यावेळेस मात्र इथे धाव मिळते. आणि आता गोलंदाजी डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेटने ज्यावेळेस मारा करतात ना, त्यावेळेस तो नॅचरल अँगल जो रिलीज पॉइंट आपण बघतोय की उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे मार्गस्थ केला जातोय आणि त्या बॉलवरती अक्रॉस द बॅट खेळणं हे थोडंसं अवघडच काम आहे बॅटरसाठी. पुन्हा एकदा आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीकृत यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी शेवटच्या बॉलवरती ठोकलेला षटकार. पुढे पत्रकार संघ, या संघाची धावसंख्या 8. सुरुवात थोडीशी संयमाने केलेत, काही चेंडू निर्धाव गेलेत, परंतु सुकृत यांच्या बॅट मधून आलेल्या शेवटच्या बॉलवरती षटकार इथे मुंबई संघाला धोका निर्माण करू शकतात सुकृत. आणि त्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती, पहिलाच बॉल सरळ पाटणे लॉंग ऑनच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 9. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 9 धावा झाल्यात. 94 धावेंचा पाठलाग आहे आणि या मैदानामध्ये होऊ शकतात, कित्येक वेळा झालेल्या आहेत. कित्येक टीमने या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या केलेला आहे. त्यामुळे लक्ष मोठं नाही असं म्हणता येणार नाही. एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, म्हणावा तसा मात्र बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. प्रत्येक गोलंदाजाने इथे मात्रची लाईन आणि लेंथ याचा जो योग्य वापर केला, आतापर्यंत एकही अतिरिक्त धाव खर्च केलेली नाहीये. पूर्णपणे अभ्यास केलाय त्यांनी. 2 दिवस ज्यावेळेस मॅच आपण स्पर्धेची सुरुवात केली 24 आणि 25 तारखेला या मैदानामध्ये मॅचेस, सर्व मॅचेस संघाने बघितलेल्या आहेत की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कशा प्रकारे धावा रोखायच्या आहेत आणि केलेला अभ्यास अगदी योग्य आहे. इथे मात्र बॅटची एज आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन. सचिन जाधव न्यू बॅटर इन. प्रत्येक बॅटरला इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये अथवा येणाऱ्या काही चेंडूंमध्ये देखील प्रहार करणं हे फार गरजेचं आहे, कारण धावसंख्येचा इथे पाठलाग करायचा आणि रन रेट देखील मेंटेन करायचा आहे. जर रन रेट इथे मेंटेन केला तर आव्हान टिकून राहू शकतं. हा चेंडू देखील अगदी बॅटरच्या चेहऱ्या समोरूनच मार्गस्थ होतोय. चांगला बाउन्सरचा इथे वापर केलाय. निर्धाव चेंडूची सांगताय फक्त एकच धाव खर्च केली आहे प्रतीक यांनी आणि एक विकेट देखील प्राप्त केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल पुल तर केलाय आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने, बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे गोल देखील केलाय. 4 धावेने सचिन यांनी आपला अकाउंट ओपन केलाय.
13 धावा झाल्यात. एक सिंगल काढली आहे म्हणजे 14 झाल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रणव इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसऱ्याची सुरुवात होईल. 2 षटका पॉवर प्लेची संपल्यात. स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन जाधव पुन्हा एकदा इथे सज्ज होत आहेत. 2 षटकानंतर 14 धावा आहेत म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला 6 षटकांमध्ये 80 धावांची गरज आहे. 36 बॉल 80. पहिलाच बॉल डाव्या इष्टीच्या बाहेर. पहिला अवंतर धाव इथे जी प्रामुख्याने पाहायला मिळते. थोडस भरकटलेला मारा आहे. नवीन गोलंदाज लाईन आणि लेनच्या इथे शोधात आहेत. पहिलाच अवंतर धाव इथे खर्च करतायत. 15 धावा झाल्यात. इथे मात्र अखूट टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा इथे जो बाउन्सर आहे हा अतिरिक्त उसळी घेणार आहे आणि त्यामुळे पंचांनी इथे कळवलंय इथे वाईट बॉल आहे. आणि त्याचबरोबर गोलंदाजाला इथे ताकीद देखील देण्यात येते की फर्स्ट बाउन्स इथे झालेला आहे. पुढच्या वेळेस तिथे अधिक सक्तीने कारवाई केली जाईल हे मात्र नक्की आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आहे. इथे मात्र फुटवर्क पाहायला मिळालं नाही. मागचा पाय जागेवरतीच आहे परंतु त्याची जागा बदलल्याशिवाय त्या चेंडूवरती तुम्ही गेल्याशिवाय तुम्हाला त्यावरती प्रहार करता येणार नाही. इथे देखील खुलवट टप्प्याचा बॉल. फुटवर्कची इथे अजूनही कमतरता आहे. जर फुटवर्क नसेल तर मात्र इथे चेंडूवरती प्रहार करता येणार नाही. प्रहार करण्यासाठी चेंडूच्या मेरिट वरती जाऊन तुम्हाला त्यावरती प्रहार करावा लागेल. थोडीशी हा चेंडू देखील ऑन साइडला इथे खेळावा लागेल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी देखील इथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ते 18 धावा. पुणे पत्रकार इथे आपण खेळताना पाहतोय. खऱ्या अर्थाने व्यस्त जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी देखील देणं फार गरजेचं आहे आणि तो खेळण्याचा आनंद प्रामुख्याने शिवमुद्रा प्रीमियर लीग मध्ये दरवर्षी त्यांनी घेतलेला आहे. आणि संघाला मी तर म्हणेल की एक वाईल्ड कार्ड एंट्री आहे. सर्व पत्रकार बांधव आपल्या या स्पर्धेदरम्यान सहभागी होतात. तो खेळण्याचा आनंद घेतात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा देखील त्यांच्या माध्यमातून वाढवली जाते. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. चांगला फटका आहे. कॅपमध्ये चेंडू आहे परंतु ती गॅप भेदली जात नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पुन्हा एकदा सचिन यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. सांघिक धावसंख्येमध्ये 2 ने होणारी वाढ. धावसंख्या 21. एक बॅटर बाद. 21 धावा. काही फटके चांगले आलेत परंतु ज्यावेळेस ते बॅटच्या रडार मध्ये येतात त्यावेळेस ज्यावेळेस चेंडू बाहेरच्या दिशेने मार्गस्थ होतोय त्यावेळेस मात्र थोडेसे ते परिश्रम करावे लागतात. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. ओ सोप्पा झेल इथे मात्र सोडून दिलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 22. एक बॅटर बाद. 22 धावा. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. 22 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. 72 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा क्रॉसचे बॅट खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. कॉड बिहाइंडची शिकार. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. तीन बॅटर इथे आतापर्यंत बाद झाले. 3 षटकांचा खेळ देखील संपुष्टात आलाय आणि नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. राहुल देशमुख. 22 वरती 2 आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर येणारे 30 चेंडू आणि 72 धावा विजयाचं समीकरण. गोलंदाजी मार्क वरती देखील नवीन गोलंदाज इथे आमंत्रित केले जात आहेत. दिगंबर मेस्त्री इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. 4थ्या षटकाचा भार त्यांच्या खांद्यावरती सोपवला जातोय. सचिन जाधव आणि राहुल देशमुख ही जोडी मैदानामध्ये आहे. बघूया या षटकामध्ये कितपत धावसंख्येला आकार देतात. 30 चेंडूंमध्ये 72 धावा. चेंडूंपेक्षा 42 धावा इथे अजूनही जास्त बनवायच्या आहेत. त्यामुळे प्रयत्न इथे मोठ्या फटक्यांनीच करावे लागतील.
2च विकेट आहेत. 22 वरती 2. हा चेंडू देखील इथे निर्धाव टॉट. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या लगोलग, परंतु चेंडू मात्र इथे सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत जाईल. 4 धाब्यांसाठी सचिन जाधव यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार. 4 धाबा. इथे चौकार नसून षटकार असणार आहे. 6 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 28. या इनिंगचा दुसरा षटकार आहे. पुन्हा एकदा एका हाताने खेळून काढलाय आणि बॉलला देखील पाठवून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा पार, अगदी मुख्य व्यासपीठावरती बॉलला पाठवून दिलाय. 4 धाब्यांसाठी चौकार. बत्तीस धावा आतापर्यंत झाल्या. चांगले प्रहार इथे पाहायला मिळतात. सचिन जाधव यांना मिळालेल्या जीवदानाचा ते पुरेपूर फायदा देखील घेत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका इथे खेळून काढलाय. प्रयत्न त्यापेक्षा देखील चांगले आहेत. सिंगल इथे मिळेल. दुसरीचा प्रयत्न कुठलाही नसेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 33. 2 बॅटर बा.
मॅजिक ओव्हरकडे आपण वळतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा झाल्यात. 2 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती डावखुरे शैलीचे गोलंदाज ज्यांनी आघाडीचं षटक हाताळलं, पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित करण्यात येत आहे. निलेश गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या, तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय सचिन जाधव. पहिलाच बॉल खेचलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्री लाईनच्या लगोलग. सिंगल वेगवान घेतल्या. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी इथे पूर्ण आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. थोडासा व्यत्यय आला. दोन्ही बॅटर अगदी समोरासमोर आले, त्यामुळे ती धाव घेत असताना व्यत्यय आला आणि त्याचा फायदा इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला होतोय की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करतोय. टीव्ही अंपायरचा इथे वापर केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहिलं. असतायत. OUT आउट. एकच धाव असेल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. राहुल इथे मात्र धाव बाद आहेत. पुन्हा एकदा चेंडू इथे हवेत. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाचा अंदाज पुन्हा एकदा चुकलाय. विजय जगताप आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, परंतु एका बाजूने सचिन जाधव ज्या पद्धतीने इथे धावा बनवतायत, होऊ शकतात या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकत असं नाहीये, होऊ शकतात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37. 2 बॉल मध्ये 3 आल्यात. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आहे. डॉट. 3 चेंडूंमध्ये 3 आल्या. 3 मध्ये जर का त्या 7 आल्या तर एक्स्ट्रा 5 मिळतील ज्या बोनस स्वरूपाच्या आहेत त्या. 36 धावा. 3 बॅटर बाद 36. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. 21 चेंडूंमध्ये 58 धावेंची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आज सचिन यांना बाद करणं थोडंसं अवघडच आहे. वारंवार संधी मिळते. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतात. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. आज सचिन जाधव यांचा दिवस आहे आणि एखाद्या खेळाडूचा दिवस जर चांगला जात असेल तर विजय मिळवणं काही अवघड नाहीये. 20 चेंडूंमध्ये अजूनही 56 करायच्या. जो डिस्टन्स आपण 40 धावेंचा बघितला ना, तर तो कुठेतरी आता 36 धावेंवरती आलाय. धावा होत आहेत, येत आहेत आणि या एंड मधून धावा येताना आपण बघितलेल्या देखील आहेत. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. डॉट. आता मात्र तुम्हाला षटकाराची गरज आहे. षटकार खेळावा लागेल. थोडस सफल होऊन सफल व्हावं लागेल. अन्यथा जर इथे 10 धावा आल्या नाहीत या षटकामध्ये तर केल्यात त्या 5 त्या देखील मायनस होतील. म्हणजे तेलही जाईल आणि तुपही जाईल, हाती मात्र दुपाट नाही येईल, कारण एक विकेट गेली आहे या धावेंसाठी. हा चेंडू देखील डॉट. याचाच अर्थ इथे या षटकामध्ये एकही धाव इथे प्राप्त करता येणार नाहीये. ही 50-50 ओव्हर आहे ना, ही सर्व काही सांगून जाते तुम्हाला नक्की काय करायचं आणि काय केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे. बॅटिंग टीमला इथे मात्र फायदा झाला नाही, फार मोठं नुकसान झालंय, कारण एकही धाव मिळाली नाही.
जी धावपळ झाली ती देखील व्यर्थ आणि एक बॅटर बाद झाला ते देखील व्यर्थच ठरत आहे. पुढे पत्रकार संघ इथे मात्र थोडासा अडचणीमध्ये आहे. ज्या धावा 5 बनवल्या त्या देखील इथे मायनस कराव्या लागतात. त्यामुळे आव्हान आता मात्र वाढवलं जात आहे. येणारे 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 61 धावींची गरज आहे. 18 बॉल मध्ये 61. प्रतीक सावंत वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन आलेत. 18 बॉल मध्ये 61 धावा. रिक्वायर रन रेट 20.33 आहे. 20 धावा बनवणं या मैदानामध्ये अवघड नाहीये. होऊ शकतात, प्रयत्न तेवढाच मोठा करावा लागेल आणि सचिन आहेत आणि विजयी आहेत. एका धावेने विजयांनी आपला अकाउंट ओपन केलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 39. नक्कीच आपण पाहतोय प्रतीक सावंत यांचा खेळ पाहण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवती देखील आज मैदानामध्ये आलेल्या आहेत. आमच्या इथे या स्पर्धेदरम्यान त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करताय. प्रतीक सावंत सहकुटुंब सहपरिवार या पुण्यनगरीमध्ये शिवमुद्रा प्रीमियर लीग मध्ये दाखल झालेत. या संपूर्ण टीमच्या वतीने, आयोजन कमिटीच्या वतीने त्या संपूर्ण कुटुंबाचं मनपूर्वक स्वागत. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 41. 3 बॅटर बाद 41. प्रतीक सावंत संघाचे संघनायक आहेत, कॅप्टन आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं नेतृत्व आणि त्यामुळेच ते चांगलं कर्तृत्व पाहायला मिळत आहे. 41 धावा झाल्यात. सामना हळूहळू पुणे पत्रकार संघाच्या हातातून निष्ठून चाललाय, परंतु जोपर्यंत सचिन आहेत तोपर्यंत काही आशा पल्लवित राहतील. परंतु पुणेकरांबरोबरच मुंबईकर देखील चांगला अभ्यास करून आलेले आहेत आणि त्यांना ठाऊक आहे आपण एवढ्या दूरवरतून आलोय म्हटल्यानंतर इथे सहजासहजी हार पत्करून चालणार नाही. एवढा लांबवरचा प्रवास केलाय, सहजासहजी आपल्याला घरी हे लोक पाठवू शकत नाहीत. आम्हालाही जिंकायचं आहे आणि ही मानाची ट्रॉफी आम्हाला मुंबईला देखील घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा सिंगल. फक्त एकेरी धावा येत आहेत. आता सिंगल डबल मध्ये या धावा पूर्ण होणार नाहीत. तुम्हाला इथे रूपांतर चौकार षटकारामध्ये करावं लागेल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 13 चेंडूंमध्ये 56 धावा करायच्या आहेत. प्रत्येक बॉल वरती इथे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. आता रिक्वायर रन रेट 25.15 झालाय. त्यामुळे तुम्हाला इथे धावांचा वेग वाढवण्यासाठी काहीतरी करावा लागेल. पुन्हा एकदा इथे परफ्यूम डिलिव्हरीचा वापर. निर्धाव चेंडू येतोय. फक्त 5 धावा या षटकामध्ये प्रतीकांनी खर्च केलाय. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 56 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 56. लक्ष थोडस अवघड आहे. अशक्य म्हणता येणार नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. निश्चित काहीच सांगता येणार नाही. अजूनही काही सांगता येणार नाही. कित्येक मॅचेस आपण बघितलेल्या आहेत. कित्येक मॅच मध्ये पलटवार झालेला देखील आहे आणि पलटवाराची इथे गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती अमन. बॉलिंग ट्रॅक वरती इथे सज्ज होत आहेत. तर स्ट्राईकला आपण पाहतोय विजय जगताप. नावात तर विजय आहे. विजय खेचून आणावं लागेल. विजयांना नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने इथे ढकलण्याचा प्रयत्न. तो यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. मला वाटतं इथे कॅच निसटतोय. कारण पंच इथे आपल्यापर्यंत निदर्शनात आणून देतात की बॅटचा संपर्क झाला. यष्टीरक्षकाच्या हातावरती मात्र अक्षरशः चेंडूने तुरी दिली आणि निष्ठून तो सिंगल धावेसाठी चेंडू परावर्तित करण्यात आलाय. पुन्हा एकदा सचिन जाधव इथे स्ट्राईकला आहेत. 44 धाव्यांमधल्या 28 धावा एकट्या सचिन यांच्या बॅट मधून आल्यात. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट. बॅटच्या अगदी वरच्या बाजूवरती चेंडू लागतोय. कुठल्याही प्रकारची धाव मात्र नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रत्येक गोलंदाजांनी इथे लाईन आणि लेनचा वापर केला. बघा बॅटच्या पुढे बॉल दिला जात नाहीये. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. मुंबई सारख्या शहरामध्ये
क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. पुण्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये मुंबईमध्ये क्रिकेट खेळलं जातं. दिवस असू द्या, रात्र असू द्या, ऊन असू द्या, पाऊस असू द्या, थंडी असू द्या, प्रत्येक ऋतूमध्ये आणि प्रत्येक वेळेस क्रिकेट हे खेळलं जातं. मग ते बॉक्स क्रिकेट, फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट, हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट, कांगा लीग, कित्येक अशा स्पर्धा आहेत की ज्या टेनिस बॉल बरोबरच खेळल्या जातात. आणि मुंबईचं क्रिकेट पावसाळ्यामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. रबर बॉलचं देखील क्रिकेट खेळतात, त्यामुळे चिखलात देखील ते क्रिकेट खेळतात. त्यामुळे तो अभ्यास त्यांना आहेच. आणि सातत्याने पुणेकर जर आपण बघितलं तर मुंबईकरांच्या विरोधात थोडेसे इथे अडचणीमध्ये येताना आपण पाहिलेले आहेत. इथे देखील तेच चित्र स्पष्ट आहे. कित्येक खेळाडू जसे पुणेकरांनी आपण बघितलेले आहेत, त्याचप्रमाणे मुंबईचं क्रिकेट देखील कित्येक दिग्गज खेळाडूंनी गाजवलेलं आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील मुंबई सारख्या शहराचा, उपनगराचा नेहमीच नामोल्लेख केला जातो. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की पुण्याचं भूषण, पुण्याचा ब्रँड अँबॅसिडर कृष्णा लक्ष्मण सातपुते यांना आपण बघितलंय, तर मुंबईचा देखील वंडर बॉय, मुंबईचा देखील टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून ओमकार देसाई यांना देखील आपण पाहिलेलं आहे. म्हणजे व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील तोडीस तोड खेळाडू हे मुंबई आणि पुण्यामध्ये नेहमीच आपण पाहिलेले आहेत. दोन्ही शहरांमध्ये क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर फार वेळानंतर अवांतर धावेमध्ये इथे खेळला जातोय. 45 धावा झाल्यात. अजूनही 7 चेंडूंमध्ये 54 धावा करायच्या आहेत. झाल्यात 45, 4 वरती 5 बनवायच्या, 54, 5 वरती 4, परंतु चेंडू शिल्लक राहिलेत ते 7 चेंडूंमध्ये तितक्या धावा बनवायच्या आहेत. थोडंसं अवघडच आहे, परंतु जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपले प्रयत्न चालू ठेवावेच लागतील. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट सचिन यांना कोणच बाद करू शकत नाही. आज दिवसभरामध्ये सचिन यांचाच दिवस आहे. बॅटची टॉप एज आणि पुन्हा एकदा हा नशिबाची साथ देणारा सचिन जाधव यांच्या अकाउंट मध्ये या 4 धावा नोंदवणारा नशिबवान चौकार 4 धावांसाठी. अवांतर धावेने केली जाते. 51 धावा झाल्यात. 50शी पार संघ गेलाय. स्ट्राईक वरती विजय आपण यांना पाहतोय, विजय जगताप. स्ट्राईक वरती सचिन आहेत. धावसंख्येमध्ये इथे पुन्हा एकदा अतिरिक्त धावेची वाढ, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, धावसंख्या 52. अशा जर धावा यायला लागल्या ना तर मात्र हे लक्ष्य साध्य होऊ शकतं. 6 मध्ये 47 करायच्या आहेत. एखादा दुसरा वाईट बॉल वरती आलेला चौकार षटकार इथे आपल्याला पाहायला मिळू शकतो. एखादा नो बॉल पडू शकतो. शक्यता व्यक्त करायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट, एका हाताने बॅट फिरवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे कुठेतरी असं वाटतंय की रिषभ पंतची आठवण करून देणारी फटकेबाजी, फक्त एका हाताने बॅट स्विंग जो पाहायला मिळतोय, परंतु तिथे संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूचे सांगताय प्रथमेश शिंदे गोलंदाजी मार्क वरती आहेत. आडनावं देखील अशी
एका लाईनीमध्ये आहेत. सचिन जाधव, विजय जगताप आणि प्रशांत शिंदे. ती तिन्ही मराठमोळी नावं आपण पाहतोय. एकाच खेळपट्टीवरती आपण बघितलंय. सचिन मात्र इथे यष्टीचीत होत आहेत. विजय जगताप आणि ऋषिकेश जगताप. पुन्हा एकदा गुडघा टेकवत. क्या बात है. आडव्या बॅटचा वापर आल्या आल्या चांगला फटका खेळलाय, परंतु सिंगल मिळेल. प्रयत्न चांगला आहे. अगदी डगआउट मधून सेट होऊनच आले ऋषिकेश जगताप. विजयांच्या बॅट मधून एक चौकार आपण येताना पाहिलाय, परंतु अधिक मोठ्या फटक्यांची गरज आहे. 3 चेंडूंमध्ये 46 करायचे आहेत. इथे देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. सिंगलच इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 54 धावा. अजूनही 45 धावांची गरज आहे. 2 चेंडूंमध्ये 45 धावा विजयाचं समीकरण. पेक्षा थोडस मोठंच आहे आणि आता अशक्य वाटतंय. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू. इनिंग समाप्त होते. दोन मिनिटं मी तुम्हाला थांबवेल, कारण आपण लगेच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे वळणार आहोत, जिथे मॅन ऑफ द मॅच